ती कराड दक्षिण मधली लाठीचार्ज करावा लागलेला आहे। उंडाळकर समर्थकांनी दगडफेक केली आणि त्यावेळी उंडाळकर समर्थकांची दगडफेक आणि त्यांच्यावरचा लाठीमार एक प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या विजयावरचा शिक्कामोर्तब म्हणायचं का, याचं कारण ती लढाई अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली होती आणि त्याचबरोबर उंडाळकरांचा पराभव जर आता झाला असेल अशी बातमी असेल तरच अशी तीव्र प्रतिक्रिया येऊ शकते। केवळ आघाडी किंवा पिछाडीवर ही अशी तीव्र प्रतिक्रिया येऊ शकणार नाही। आपण ही दृश्य बघताय, पोलीस एक प्रकारे मारहाण जोरदार करतायत आणि लाठीचार्ज आपण करताना पाहतोय। पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला जातोय। दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी चाप लावण्यासाठी हा लाठीचार्ज केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काहीसं तणावाचं वातावरण या परिसरात आहे, कारण अटीतटीचा सामना हा शेवटच्या फेरीपर्यंत कधी विलास काका तर कधी पृथ्वीराज चव्हाण हे एकमेकांना शह देत आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आपला अजून तिथला शेवटचा निकाल काय आहे तो निकाल यायचा आहे। परंतु जी दृश्य दिसतात नीलमताई, त्याच्यानुसार मला असं दिसतंय की ज्या अर्थी आपल्याकडे प्रताप नाईक त्या ठिकाणी आहेत, तुम्ही म्हणालात त्याकडे डायरेक्ट आपण प्रताप नाईक यांच्यापर्यंत संपर्क करायचा प्रयत्न करूया। प्रताप नाईक आपल्या बरोबर आहेत? प्रताप नाईक, ही जी झालेली दगडफेक आहे हे कशाचं निदर्शक आहे? उंडाळकरांचा पराभव आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विजयी असं म्हणायचं का? सध्या तरी तसंच म्हणावं लागेल, कारण निर्णायक आघाडी पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या जवळपास 21,000 मताची आघाडी घेतलेली आहे। त्यामुळेच उंडाळकरांचे जे कार्यकर्ते होते ते संतापले आणि त्यांनी थेट दगडफेक करायला सुरू केली। त्यावेळेला पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि कार्यकर्त्यांना थोडंसं बदलून सुद्धा काढलेलं आहे। पण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फेरीमध्ये उंडाळकरांना कुठेतरी लीड मिळेल असं वाटत होतं, पण 7व्या राऊंड पासून ते 16व्या राऊंड पर्यंत पृथ्वीराज चव्हाण यांना निर्णायक लीड मिळालं। त्याच्यामुळे ते 21,000 मतावर आता पोहोचलेले आहेत। लीड चांगले मिळालेलं आहे। अपेक्षित निर्णय होता अशा प्रकारच्या भावना कराडमध्ये व्यक्त होत आहेत, पण उंडाळकरांच्या कार्यकर्त्यांना अपयश पटवताना कुठेतरी राग अनावर होते, अशा प्रकारची स्थिती सध्या कराडमध्ये दिसून येते। यापुढे पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात यश येईल का, परिस्थिती आणखीन चिघळेल? कारण आता काही मिनिटात त्यांना पृथ्वीराज चव्हाण विजयी हे घोषित करावं लागणार आहे। नक्कीच पोलिसांनी खूप मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे। त्याचबरोबर SRPचे सुद्धा या ठिकाणी टीम आहेत। आता ते दगडफेक झाल्यानंतर संपूर्ण परिसराला, या मतमोजणी परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। या ठिकाणी मोठा असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आधीपासूनच ठेवलेलं होतं, पण काही ठिकाणी कार्यकर्ते एकत्र येण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी हा दंगा झालेला आहे। पण सध्या मात्र परिस्थिती एकदम चांगली आहे। अजूनही जवळपास 8 ते 10 राऊंड आहे। त्या 8 ते 10 राऊंड मध्ये नेमकं अधिक लीड कशा प्रकारे मिळतं हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। सर धन्यवाद प्रताप नाईक या सगळ्या अपडेट्स बद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।